आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेत। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। ही भेट झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांना आंदोलनकर्त्यांनी घेराव घातलेला होता। याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर आंदोलनकर्ते घेराव घालणं किंवा चप्पल फेकणं हे आमच्या मराठा समाजातल्या जरांगे पाटलांचे किंवा आमचे जे नेतृत्व आहे त्यांचीही भूमिका नाही। जर स्टेजवर कोणी चर्चेला येत असेल तर त्यांच्या गोष्टी सगळ्या आपण शांततेनं ऐकून घेतला पाहिजे। आज सुप्रियाताईंच्या वडिलांच्या विषयी जो 23 मार्च 1994चा GR आहे तो त्या GRमुळे मराठ्यांची माती झाली मांडणारा माणूस मी आहे आणि तिथे मी सोबत होतो। तिथं सुरुवातीला आपल्या सर्व पक्षातील नेत्यांना प्रमुख लोकांना भूमिका त्यांची जोपर्यंत स्पष्ट होत करत नाहीत, आम्हाला लेखी भूमिका त्यांची इकडे येऊन पोच करत नाहीत, तोपर्यंत मी आपल्या सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वानं स्टेजवर येण्याचा प्रयत्न करू नये। विरोधी पक्षाला माझं पहिल्यांदा आव्हान आहे की ते सत्तेत नसताना त्यांना आम्ही आरक्षण मागत होतो, आज सत्तेमध्ये आहेत जे लोक त्यांना पण आरक्षण मागतो, त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट लेखी द्याव्यात आणि नंतर स्टेजवर यावं। फोटोग्राफीसाठी हे स्टेज नाही। कॅमेरा आदर्श खटकेसह सागरावर साम TV मुंबई।